या सगळ्या गोष्टीला काहीसा धक्का पोचवणारी ही गोष्ट आहे। चोपड्यातून ही धुळ्याच्या शिरपूरमध्ये भाजपच्या उमेदवाराची रॅली सुरू होती आणि या रॅलीवर सुद्धा दगडफेक झाल्याची माहिती हाती येते। एक अतिशय महत्त्वाची बातमी आणि त्याचे व्हिज्युअल समोर येत आहेत। या महिलेला पोलीस पकडून घेऊन जात आहेत। नेमकं काय झालं हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। आपण भारतीय जनता पक्षाची रॅली सुरू होती, आमच्या प्रतिनिधीनं आढावा घेतला, इथला आपण पाहूया। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहे। तर आपण जर पाहिलं तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये देखील या ठिकाणी भाजपने जोरदार मुसंडी मारण्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आणि आज विजयी रॅली या ठिकाणी शिरपूर शहरातून काढण्यात येत होती। शिरपूर शहरातील करवण नागा परिसरामध्ये असलेल्या वाल्मिक नगरमध्ये विजय रॅलीवर या ठिकाणी दगडफेक झाल्याची घटना घडलेली आहे। कुठेतरी शिरपूर तालुक्यात विजय रॅलीवर या ठिकाणी गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। घटनेची माहिती मिळताच वाल्मिक नगर येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आणि या ठिकाणी सर्व घटनेची चौकशी आता पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून जी काही माहिती मिळाली आहे त्यामध्ये विजय रॅली जात असताना या परिसरामध्ये घोषणाबाजी करण्यात आली होती। तर दुसऱ्या बाजूला एका गटाने त्या विजय रॅलीवर दगडफेक केल्याचं बोललं जात आहे। पोलिसांकडून देखील या ठिकाणी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि काही जे काही संशयित आहेत त्यांना 2 ते 3 जणांना या ठिकाणी ताब्यात घेत असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे आता कुठेतरी शिरपूर शहरामध्ये गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आता पोलिसांकडून नेमकी आता या घटनेसंदर्भात काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी नागेंद्र मोरे, शिरपूर।